इथे आपल्याला असं जाणवतं की जसं आता महाराजांनी आपणाला सांगितलं की भगवंताची म्हणजे अ, अ, महाराजांकडे अनेक साधक यायचे आणि महाराजांची सेवा करायची या भावनेने यायचे आणि तेव्हा महाराज शेवटी सांगतायत की खरं तर माझी सेवा करण्याच्या हेतूने इथे येतात साधक, परंतु मलाच इथे बघावं लागतं त्यांना अंथरूण पांघरूण मिळालं का? कोणाला आजारपाणी असेल तर ते दूर करावं लागतंय, कोणाला अजून काही त्रास असतील ते बघावं लागतंय. त्याच्यामुळे संत होणं, साधू होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, हे महाराज सांगतायत. माझी सेवा करायला आलेत, परंतु इथे मलाच सेवा करायला लागते. तर असंच आहे, की ह्याच अनुषंगाने एक गोष्ट जाणवली नर्मदा किनारी पुन्हा एक आठवण या अनुषंगाने आठवली म्हणून सांगते. काल राहिली होती सांगायची, की आई-बाबांची आणि जी 4 तारखेला आरती झाली आणि सर्वच आमच्या 17 मंडळी आपल्या 17 मंडळींपैकी 16 जणांच्या आरती ह्या पूर्ण झाल्या मैयाच्या. माझा एकटी मी राहिली होती. तर मग 5 तारखेला आपण केली. तर 5 तारखेला मला प्रसाद मिळाला होता द्यायला आणि संध्याकाळचा प्रसादाचा बाकी प्रवास खूप मोठा होता आणि त्यामुळे काही मला घ्यायला मिळालंच नव्हतं. तर संध्याकाळच्या आरतीला माझ्याकडे तसं काही नव्हतं. परंतु बसमध्येच एक ताई म्हणाल्या, की "आमच्याकडे शेंगदाणे आहेत, तर तू काही दुसरं घेऊ नको." आणि अगदी नंतर मला उतरायला पण नाही मिळालं, रात्रच झाली आणि त्यांच्याकडचे शेंगदाणे होते, तर आपण चला तेच वाटूयात, असं झालं. तर हे जेव्हा जाणवलं, की त्या ताई म्हणाल्या, की अ, आ आ आम माझ्याकडे आहेत आणि आपण ते वापरूया. तर तेव्हा एक जाणवलं, की आपल्याला वाटतं मी हा प्रसाद घेतला किंवा खरं तर भगवंत भगवंताची सोय स्वतःची सगळी सोय करत असतो. तोच काही करत असतो. तर ही गोष्ट मला त्यावेळेला जाणवली, की आपल्याला वाटतं मी हे केलं, ते केलं आणि किंवा असं होतं. पण त्या वेळेला जाणवलं, की आता संध्याकाळी हिला आता उतरायलाच नाही मिळणार आहे आणि आसपास काहीच मिळणार नाही आहे. तर त्यांच्याकडे ते शेंगदाण्याचं पाकीट न फोडलेलं असावं. तर ही व्यवस्था आधीच झालेली होती. त्यामुळे जी मला माहीत नव्हती, जी त्या ताईंनाही माहीत नव्हती, की ते शेंगदाणे ह्या प्रसाद रूपात नंतर वाटले जाणार आहेत शेवटच्या दिवशी. त्यांनाही माहीत नव्हतं. आणणाऱ्यालाही माहीत नव्हतं, घेणाऱ्यालाही माहीत नव्हतं. परंतु भगवंताला माहीत होतं, की आता इथे उतरायला कुठे मिळणार नाहीये आणि इथे प्रसादाची व्यवस्था काय करायची होती ही त्या शक्तीला माहीत असतं. तर असंच दुसरी अजून एक घटना, की जे सकाळ संध्याकाळ माईची आरती आणि ही तुपाच्या फुलवातीत केली जाते किंवा करावी. तर आम्ही इथून अगदी जेमतेमच घेऊन गेलो होतो. पण त्या पुण्याच्या ताईंनी एवढ्या फुलवाती तुपात भिजवून आणल्या होत्या, की त्या 14-15 दिवशी म्हणजे सगळ्यांच्या आरतीला त्यांनी आणलेल्या तुपाच्या फुलवाती म्हणजे 5-5 फुलवाती आपण लावत होतो. त्यांनी आणलेला कापूर, त्यांनी आणलेल्या तुपाच्या फुलवाती, पूर्णतः त्यांचंच साहित्य प्रत्येकाने वापरलेलं होतं. त्यामुळे ही व्यवस्था घडली, आधीच घडली आणि मला मी इथून मुंबईतनं जात असताना तिघांचं सामान भरणं, सगळं करणं, त्याच्यात नंतर इतकी थकून गेली होती, की माझ्याकडे तूप असून पण मी ते कधी आता ते सांडेल, काय होईल म्हणून तिथेच गेल्यानंतर बघू तिथे मिळालं तर, असं करून मी फारच थोडंसंच घेऊन गेले होते. परंतु आणि असंच प्रत्येकाचं झालं होतं. परंतु त्या पुण्याच्या ताईंनी, दोघी बहिणींनी अगदी टाळ आणला होता, पंचारती म्हणजे अशी मोठी दिवा आणला होता, की ज्याला 5 ठिकाणी फुलवात आपण लावू शकतो. त्याच्यामध्ये धूप पण होतं. असं धूपारती करण्याचं मोठं त्यांच्याकडे निरंजन होतं आणि कापूर भरपूर आणला होता, फुलवाती भरपूर आणला होता. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या सकाळ संध्याकाळच्या आरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यामध्येच झाल्या. तर ही व्यवस्था ही सृष्टी करत असते स्वतःच. आपल्याला वाटत असतं काय होणार, कसं होणार आणि आपण करतोय. तर ती झालेली असते आधीच. तर हेही शिकायला मिळालंय. तर अशा रीतीने अ, प्रत्येक घटना खूप काही शिकवत असते. अ, जीवनाचं सत्य. आपल्या सर्वच ऋषीमुनींनी ह्या वेगवेगळ्या साधना पद्धती विकसित केलेल्या आहेत त्या काळामध्ये. त्याचपैकी एक तीर्थक्षेत्रांना भेट देणं किंवा क्षेत्री जाणं ही पण एक साधना आहे. आता परंतु त्यामध्ये असं होतं, की
आपण तीर्थक्षेत्री जातो, अनेक जण जातात, कष्ट करून जातात, पैसा घालून जातात, श्रम करून जातात, वेळ घालून जातात. परंतु तिथं गेल्यानंतर ते तीर्थ पाहणं म्हणजे दर्शन घेतलं की झालं. झालं आपलं काम किंवा असं असतं आणि ते दर्शन घेतो आणि तिथंच ते दर्शन सोडतो. हां, ही गोष्ट आहे. दर्शन घेऊन यायचं असतं, म्हणजे ते सोबत घेऊन यायचं असतं आणि ते सोबत घेऊन येण्यासाठी आपल्या चित्तात साठवून ते आणायचं असतं सोबत आणि त्याचं पुढे धारणा पण करायची असते. तर आपलं दर्शन घेतो आणि दर्शन झालं की काम झालं असंच एवढंच तीर्थाचं महत्त्व राहतं किंवा आश्रमात गेलो तरी तिथे तेवढं साधन केलं आणि झालं. बाकी मग तो जो काही साधनेचा वेळ असतो तेव्हा नामस्मरण होतं. त्याच्यानंतर पुन्हा गप्पा होतात आणि ते सगळं तिथेच तवा तापतो, तिथेच तव्यावरती थंड पाणी पडतं, तिथेच तवा शांत पण होतो. जसं एखादी महिला जेवण बनवते त्याच्यानंतर तो तवावरती पाणी शिंपडून ते गार करते. त्याच्याच पद्धतीने आपलं साधन हे तापतंही आणि नंतर थंडही तितक्याच गतीने होत असतं. तर इथे महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे आपल्याला, की हे तीर्थस्थानी पण जाणं आवश्यक आहे आणि आपणाला ते तीर्थ आपली साधना करण्याची प्रेरणा आणि अधिक तीव्रतेने साधन करण्यासाठी ही तीर्थ आपणाला मदत करत असतात. कारण ह्या तीर्थांच्या ठिकाणी सर्वच जण एकाच हेतूने आलेले असतात. देहबुद्धी फार कमी असते लोकांची, येणाऱ्यांची पण. पण आत्ता जे स्वरूप आलेलं आहे सर्वत्र, तर ते एक यात्रेचं म्हणजे ते एक त्याची गंभीरता निघून जाते. निघून गेलेलं असं स्वरूप आलेलं आहे आणि ते त्याची गंभीरता किंवा त्या तीर्थाचं पावित्र्य किंवा तीर्थाची शांतता, तीर्थाची सूक्ष्मता ही तिथे जाणाऱ्या साधकांची आणि भक्तांची गर्दी वाढल्यामुळे दिवसेंदिवस कमी झालेली आहे. तर इथे मला अत्यंत मी नर्मदा तटी एवढी सुंदर इतकी सर्व साधना आपल्या ऋषीमुनींनी, देवतांनी, संतांनी केलेली अशी ती भूमी आहे. सर्वच नर्मदा तट पूर्णतः. तर तिथं त्यांनी वर्षोनवर्ष तपस्या केलेली आहे आणि अगदी आपले टेंबेस्वामी महाराज आहेत. त्यांनी तर तिथं जलसमाधी घेतली आहे. दुसऱ्या एका उन्मनी अवस्थेतल्या साध्वी होत्या, तर त्यांनी सुद्धा तिथं जलसमाधी घेतली. म्हणजे किती उच्च अवस्था तिथं त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. परंतु ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, की अशा ठिकाणी जाऊन सुद्धा, अशा ठिकाणच्या मंदिरात, तिथल्या आश्रमात किंवा तिथल्या शिवमंदिरात किंवा तिथल्या तटावरती माणसं बसतात आणि संसाराच्या गप्पा मारतात किंवा काय. तर निदान आपण तिथं जर गेलो आणि जर आपण शांत बसलो, तर आपल्या अंतरामध्ये आपणहून आपली साधना किंवा आपणहून आपलं चित्त शुद्ध आपणहून ती तिथली असलेली ऊर्जा करत असते. तर त्याच्यामुळे तिथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली, की कारण मी तिथं बसल्यानंतर जो ऊर्जा जी होती, ती आपण शब्दात नाही वर्णन करू शकत. इतकी ऊर्जा तिथे सहजतेने जाणवते. म्हणजे कुठलीही साधना न करता सहज शांत बसलो तरी तिथलं जे जाणवतं, की हे वेगळं आहे. हे प्रचंड इथे शक्तीचं केंद्र आहे हे जाणवतं आणि त्याच वेळेला आपल्या अवतीभोवती काही माणसं गप्पा मारत असतात किंवा काय आणि तर तेव्हा ते पाहून एक मनाला स्पर्श झालं, की आपल्या संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या देवी-देवतांनी तिथं तपस्या केलेली आहे आणि त्या तपस्येचं जी स्पंदनं आहेत ती आजही तिथं आहेत. कारण ती अविनाशी अशी स्पंदनं असतात आणि निदान त्या स्पंदनांचा आपण अनुभव नाही करू शकलो, तरी आपण तिथे जाऊन तिथे नको त्या गप्पा मारणं किंवा आपलं सांसारिकच गप्पा तिथं करणं, तर हे सुद्धा आपण तिथे कचरा टाकल्यासारखंच आहे. जसं आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे प्लास्टिकच्या पिशव्या किंवा जे काही तिथे बाटल्या टाकणं, प्लास्टिकच्या पिशव्या हे सगळं काही किंवा कागद टाकणं हे करतो. तर तो जसा कचरा दिसतो त्याहीपेक्षा हा कचरा खराब आहे, की जो आपण तिथं गप्पा मारून करत असतो. तर त्याच्यामुळे मी माझ्या आईला माताजींना पण त्यावेळेला थोडंसं दटावून हे केलं, की आपल्याला इथं शांतता राखायची आहे. आपण नाही काही साधना केली, काही हरकत नाही आहे. तिथे जाऊन डोळे झाका, बसा, टेकल्या-टेकल्या बसून झोपा, ते पण चालेल. पण तिथे जाऊन कचरा करून यायला नाही पाहिजे.
ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि हीच दक्षता आपण कुठल्याही मंदिरात जाऊ तेव्हा पण सांभाळणं आवश्यक आहे. आपल्या संतांनी एवढी घोर तपस्या केली, तहान, भूक सगळं काही विसरून, एवढी विरक्ती, एवढं सगळं करून ती तपस्या केली आणि ती तपस्या केली म्हणून तिथे तीर्थ आहेत, म्हणून तिथे मंदिर आहेत, म्हणून तिथे आश्रम आहेत आणि आपल्यासारख्या जीवांना विसावा घेण्याचं ते स्थान झालेलं आहे. तर प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे, की कारण जर आपण तिथे जर अशा रीतीने आपण हलचल केली किंवा आपले मोबाईल्स तिथे वापरले, तिथे आपण मोबाईलच उघडला आणि बघत बसू किंवा तिथे इतरांशी बोलू, हे सगळं करू, तर आज आपल्याला थोडं जे तिथे जाऊन शांतता वाटते. पण आपण असे एकाला एक कोण म्हणेल मी 5च मिनिटं बोललो, पण असे तिथे 15 माणसं असतील तर 5 मिनिटं पकडली तर किती 75 मिनिटं झाली ती. तर म्हणजे जवळ-जवळ 1.5 तासच्या वरच झाला तो. तर ह्या दृष्टीने जर आपण विचार केला, तर आपण तिथं नंतर जी माणसं येणार आहेत, पुढची जी लोकं येणार आहेत, तर त्यांच्यासाठी ती शांतता ती अनुभवू नाही शकत आहेत. तर त्याच्यामुळे आपण आपलं फार म्हणजे मला ही जाणवली गोष्ट तिथे. हे अत्यंत आपलं कर्तव्य आहे जाणाऱ्या व्यक्तींचं, की आपण त्या स्थानाची पावित्र्य आणि शुद्धता आणि शांती ही आपण टिकवण्यासाठी आपण योगदान करणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी एक गोष्ट अशी आहे, की जेव्हा आपण अशा यात्रा करतो, तर त्यावेळेला भले आपण पैसे देऊन करत असू किंवा बसने करत असू, तर तिथे आपण काही आपण सगळ्या सोयींसाठी पैसे भरलेले असतात. परंतु एकदा पैसे भरल्यानंतर विसरून जावं. कारण आपण ही सहलीला गेलो नाहीये. आपण ही आध्यात्मिक यात्रा करतो. मग ती यात्रा चारधामची असो किंवा नर्मदा असो किंवा दत्त यात्रा असो, कुठलीही यात्रा असो. एकदा अशा यात्रा करतो तेव्हा पैसे द्यायचे त्याच्यानंतर आपल्याला जे काही खायला मिळेल, आपल्याला जे काही राहायला मिळेल, शक्यतो त्यात जास्त तक्रार करण्यासारखं नसेल तर तक्रार करू नये. कारण आपण यात्रेवर आहोत. अनेक लोकं पायी यात्रा करतात आणि ते फळं प्राप्त करतात. तर आपल्याला ठीक आहे आपलं वय झालंय किंवा आपल्याला काही त्रास असेल तर आपण पैसे भरून बसच्या सुविधा, हॉटेल्सच्या सुविधांचा उपयोग करून जर यात्रा करू, तरीसुद्धा आपण आपली समर्पण भावना, की मी पैसे भरलेत म्हणजे माझं प्रत्येक गोष्ट मला अशी अप टू डेट मला 5 स्टारसारखी मिळालीच पाहिजे, हा हट्ट जर धरला, तर आपल्या त्या पैशाची किंमत शून्य होणार आहे. पण जर आपण पैसे भरले आणि नंतर विसरून गेलो, आपण इथे ते वसुली करायला नाही आलोय, आपण यात्रा सुखकर होण्यासाठी ते पैसे भरले, तर आपल्याला जे काही मिळेल त्याच्यात आपण जर समाधान मानलं, तर बसने केलेली यात्रासुद्धा खूप मोठ्या आध्यात्मिक पातळीवरती जाऊ शकते. तर हा अत्यंत महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. आता जो अनुभव पाठवेन त्याच्यामध्ये त्या ताईंना प्रचंड मोठे अनुभव आलेले आहेत, की ते आपण विचारच नाही करू शकत, इतके ते अनुभव त्या ताईंना आलेले आहेत. तर हे भाव आहेत महत्त्वाचे. तर हे आहे. दुसरं म्हणजे तिथे जे पण म्हणजे आता मी गेली होती तर मला पहिल्याच 1-2 दिवसात पायाला जोरात काटा, बाभळीचा काटा लागला. एकदम जोरात, म्हणजे इतका जोरात, की खूपच असं वाटलं कशाला आलो इथे, इथपर्यंत वाटलं मला. तर त्यावेळेला तो एकदम लागला आणि त्याच्यानंतर असं वाटलं आता तो लागला आणि तिथे होल पडला आणि म्हटलं आता गेला असेल. पण नंतर मग पुढे थोडंसं आईला मी दाखवत होती, तितक्यात आमचे जे टूर मॅनेजर आहेत, तर ते 6 फूट उंच असे बरेच पर्सनॅलिटी आर्मी व्यक्तीसारखी आहे. मी आईला फक्त पाय दाखवत होते बोट, की हां, इथे लागलंय. पण मला नंतर काही दुखत नव्हतं कारण तो काटा बहुतेक मला असं वाटलं निघून गेला आता. तर टोचत नव्हतं, काही नाही. पण ते म्हणाले, की "नाही मॅडम तुमच्या पायात तो काटा आहे आणि मला काढता येतो." आणि त्यांनी अक्षरशः तो काढला आणि तो असा आडवा झाला होता त्यामुळे मला टोचत नव्हता. पण तो काटा तिथे आतमध्ये बऱ्यापैकी होता. त्याचा बाभळीचं एवढा मोठा बाभळीचा काटा असतो. खाली पूर्ण पांढरा असतो, वरती त्याचं टोक होतं. ते आतमध्ये गेलेलं होतं. तर ते मला कळलं पण नसतं. म्हणजे मी लक्ष दिलंच नसतं नंतर कारण दुखत नाही तर लक्ष दिलं नसतं. फक्त तिथे बऱ्यापैकी होल होतं. तर ते होल ते बाभळीचा काटा जाडच असतो त्याच्यामुळे ते असेल असं हे धरलं होतं. पण तिथे माईंनी त्यांना मी दाखवलं पण नव्हतं लागलाय. पण त्यांनी ओझरता पायी मी आईला दाखवते, हे क्रिया करत असतानाच त्यांचं लक्ष गेलं
आणि त्यांनी ती मदत केली आणि काढलं. जर नसतं काढलं तर मग परत ते 2-4 दिवसात तिथं वेदना होऊन, पस होऊन असा प्रकार सगळा झाला असता. तर जेव्हा आपण यात्रा करतो तर त्यावेळेला अनेक गोष्टी होत असतात. अनेक त्रास होत असतात. शारीरिक होत असतात, मानसिक होत असतात. कधी-कधी आपण ज्या लोकांसोबत असतो तिथे कोण आपल्याला काहीतरी बोलत असतं. असंही झालं. मी जेव्हा आईला माझ्या ओरडली, तेव्हा आईच्या बाजूला म्हणजे तिथे कुंभेश्वर म्हणून स्थान आहे. तर तिथे मला इतकी तिथे अ, खूप मोठं स्थान आहे. तिथे स्वामी समर्थ येऊन गेले. त्यांचे एक शिष्य आहेत. त्यांनी तिथे तपस्या केलेली आहे 12 वर्ष. त्यानंतर हे टेंबेस्वामी महाराज, रंगावधूत स्वामी हे सर्व त्या स्थानी येऊन गेलेले आहेत आणि साधना केलेली आहे. असं ते स्थान आहे आणि मी तिथे बसल्यानंतर मला जे जाणवलं, त्याच्यामुळे मला त्याची गंभीरता कळली त्या स्थानाची पण किंवा नर्मदा तटीच्या सर्वच तीर्थांची. त्यामुळे मी माझ्या आईला ओरडली थोडं त्यावेळेला ती एका काकींशी गप्पा मारत होती. तर त्या काकींना वाटलं, की मी त्यांनाच बोलते. त्यांनी स्वतःवर घेतलं. तर मला मी ते त्यांच्याकडे पाहिलं ना, मला हे जाणवलं, की मी इतरांना नाही गप्प करू शकत, पण मी माझ्या आईला सांगू शकते, की "तू तरी निदान असं कर्म करू नकोस इथे खराब करायचं." तर हे आणि मग नंतर त्या काकींनी इतकं मनावर घेतलं. बापरे! ते त्यांनी 2-4 जणांना अजून सांगितलं. असा सगळा प्रकार तो मला नंतर कळला आणि जेव्हा मला कळलं, तेव्हा म्हटलं म्हणजे तेव्हा मी अक्षरशः नंतर त्यांना माफी मागितली, की म्हणजे कारण नसताना माझं काही चूकच नव्हती त्याच्यामध्ये. परंतु एखाद्याने मनावर घेतलेलंच आहे आता, तर मग ती माफी मागितली शांतपणे. त्याच्यानंतर त्या खूप चांगल्या झाल्या, खूपच हे झालं, सगळं झालं. तर असंही होतं, की तर त्याच्यामुळे काही प्रारब्धाच्या गोष्टी असतात, त्या तिथे उभ्या पण राहतात. तर त्या तिथे मिटवाव्यात शांततेने असंही राहतं. तर हे आहे. त्याच्यानंतर तिथे बस होती. ती बस आपली 2 तासासाठी चं काही काम निघालं आणि हे नेमावर या ठिकाणी निघालं आणि बरोबर आपण त्या बसने नेमावरपर्यंत पोहोचवलं आणि नंतर त्या बसला काही कारण 17-18 दिवस एवढ्या लोकांना घेऊन वरती सगळं सामान, तर ते बसला लोड झालं होतं. त्यामुळे त्या बसचं काहीतरी काम निघालं. परंतु आम्हाला तिथपर्यंत पोहोचवलं आणि नंतर ती बस रिपेअरिंगसाठी गेली. आणि नेमावरच्या इथे मैयाचं नाभिस्थान आहे. तिथे कन्यापूजन होते. तिथे मैयाची नाभी हे मानलं जातं किंवा आहे मैयाची नाभी तिथे आणि तिथे सिद्धेश्वरांचं खूप सुंदर मंदिर आहे. तर आणि तिथं कन्यापूजन होतं. तर ते सगळं कन्यापूजन झालं. सगळं तिथे अन्नदान वगैरे आपण काही धान्यदान किंवा पुस्तकं वगैरे असं काही आपण देऊ शकतो वह्या पुस्तकं. ते सगळं झालं आणि आम्ही नंतर तिथेच आता टूर मॅनेजरला असं झालं की प्रचंड कडक ऊन होतं आणि आता एवढी 17-18 जण सगळे सीनियर्स. मग एक मंदिर त्याने तिथं आम्हाला सोडलं आणि त्या मंदिरात बसून ती बस रिपेअरिंगला गेली आणि तोपर्यंत मला तिथे ते मंदिर देवीचं मंदिर होतं, थोडं चढून होतं आणि तिथे जवळ-जवळ 2-2.5 तास आम्ही बसलो होतो आणि इतकी शांतता, झुळझुळ वाहणारं वारं होतं आणि इतकं थंडावा होता त्या मंदिरामध्ये आणि तिथे काही जण थोडा वेळ बसले, नंतर झोपले थोडा वेळ आणि मी तिथे जे बसले डोळे झाकून ते बसलेच. मला तिथे कळलंच नाही. जणू काही तिथे मैयाने थांबवून घेतलं आम्हाला त्या स्थानामध्ये, की इथे बसा, इथे अनुभवा, इथली ऊर्जा अनुभवा. असं करून ते तिथं साधन पण छान झालं आणि नंतर तिथे सगळेजण तिथे जे पुजारी होते त्यांचंच तिथे थोडं बाथरूम वगैरे होतं. सगळ्या स्त्रियांची सोय पण झाली वॉशरूमला जायला वगैरे आणि नंतर गाडी रिपेअर करून आली आणि आमची जेवणं पण तिथेच जेवलो आणि जेवण होता ते पुजारी उठले नाही. तर तेही झोपलेले होते. पण जेवण सगळ्यांची आटपत असताना ते उठले आणि नंतर त्यांनी आम्हाला खूप जोरदार ओरडा दिला, की "आता तुम्ही इथनं निघा." पण आपल्या सगळ्या लोकांचं जेवण उरकत आलं होतं, सगळं झालं. मग आम्ही पटापटा सगळं गोळा करून बसमध्ये गेलो. तर असंही गमती असतात आणि म्हणजे मैयाने बरोबर तिथं जेवण पण उरकवलं, ती बस पण आली. तर काही अडचणी पण येतात, तर त्याच्या पद्धतीने ती आपल्याला अनुभूती देते, आपल्याकडून साधन करून घेते. तर अत्यंत सुंदर रीतीने आहे सगळं म्हणजे खूप छान यात्रा आहे. बसने पण करायला हरकत नाही आहे. तर पण ह्या सगळ्या थोड्याशा गोष्टी आपण अंतरी सांभाळल्या तर आपल्याला छान अनुभूती येऊ शकतात. अजून एक इथे व्यक्त करायचं होतं, की ज्यावेळेला पायी परिक्रमा केली जाते,
त्यावेळेला मैया सर्वच व्यवस्था करते साधकांच्या खाण्यापिण्याची. तसंच बसने जरी परिक्रमा केली तरी मैया चा प्रसाद समजून जर सर्व ग्रहण केलं तर त्यातही खूप समाधान प्राप्त होतं. तसेच ट्रॅव्हल्समधून जात असताना सर्वजण एकमेकांसाठी काही खाऊ घेतात, तर आम्हालाही असं वाटलं की आपण काहीतरी खाऊ घ्यावं. आणि शेवटच्या दिवशी आम्ही कलिंगड आणि टरबूज घेण्याच्या विचारात होतो आणि बरोबर नेमकं आम्हाला दुपारच्या जेवणामध्ये कलिंगड आणि टरबूज ट्रॅव्हल्सवाल्यांकडूनच जेवणानंतर मिळालं. त्यामुळे तोही घेण्याचा प्रश्न आला नाही. तर अशा रीतीने मैया ही अत्यंत सूक्ष्मातिसूक्ष्मसुद्धा सर्व इच्छा असतात त्या पूर्ण करते. आता ह्या स्थूल गोष्टी झाल्या, परंतु वाहनाने जाताना सुद्धा असे अनुभव येतात. म्हणजे आम्हाला सर्वांसाठी घ्यायचं होतं आणि ते मैयाने आम्ही घेण्याच्या आधीच देऊन टाकलं. तर असं हे मैयाचं स्वरूप आहे की जे आपल्या मनातील सूक्ष्मातिसूक्ष्म गोष्ट जाणते, याचा हा दाखलाही आहे. क्षणोक्षणी जशी आपली माता आपल्याला सांभाळते त्याचप्रमाणे मैया आपणाला क्षणोक्षणी तिच्या सहवासाची प्रचिती ही देतच असते. केवळ यात्रेतच नाही तर यात्रा करण्यापूर्वी, यात्रेदरम्यान आणि यात्रा करून आपण घरी आलो तरीसुद्धा मैया आपल्याशी एक अतूट नातं जोडते आणि त्या बंधनात आपणाला अक्षरशः अडकवते. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.